पहिला पदार्थ आपण पाहिला साटोऱ्या साटोऱ्या आणि आता दुसरा पदार्थ, याचं नाव काय? सरगुंडे. काय सरगुंडे म्हणजे काय? म्हणजे इथे आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, पण गव्हाचं पीठ नुसतंच गव्हाचं पीठ नाहीये हे. ते गहू धुतात, त्यानंतर बांधून ठेवतात, ओले गहू म्हणजे 8 तास तरी ठेवतात. त्यानंतर ते मिक्सरवर किंवा मग थोडं असेल तर मिक्सरवर किंवा मग दळून आणतात, त्याचे ते सरगुंडे बनवतात. अच्छा, म्हणजे गहू वाळवणातला पदार्थ आहे, पण अक्षय तृतीयेला स्पेशली धुवून बांधून ठेवतात, सुकले की मग त्याची भरड करायची. सुकले नाही, ओलसरच असतात. ओलसर पण असताना मग हे एवढं कोरडं कसं काय? हे पीठ होतं कोरडं. पीठ कोरडं झालंय. हा, बरं, ठीक आहे. पीठ कोरडंच होतं ना. आता आणि या काठ्या कसल्या आहेत? आणि काय हे साहित्यामध्ये आहेत- काय? सरगुंड्याचं पीठ, हो, पीठ आणि मीठ मीठ आणि आणि कांड्या. सरळ. हा, कांड्या म्हणजे शेती. ऍक्च्युली विदर्भामध्ये शेती हा खूप आहे, म्हणजे कृषी प्रधान जास्त आहेत. तर शेतीमध्ये धांड्या म्हणतात त्याला. असं गोल असतात, अगदी सुळसुळीत असतात, तर त्याला तेल लावायची गरज नसते. पण या आपण विक्रती आणलेल्या आहेत, आपल्याला शेतीमधल्या मिळाल्या नाही. तर याला आपल्याला थोडं तेल लावावं लागेल आणि यावर सरगुंडे तयार करावं लागेल. चला, कृती काय करायची? आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे पहिले, म्हणजे हे पावडर. थोडं मीठ घालते हे बघा, विदर्भातली मंडळी वळण छान लावू शकते याच्यावरती माझा विश्वास आहे. याला आपण थोडं रेस्ट करायला ठेवूयात, बरं. कारण हे पाणी ऑब्झर्व करून घेतं ठीक आहे. आणि मऊसूत होतं. ठीक आहे, मग हे जे गव्हाचं पीठ आहे हो. सरगुंड्यासाठी केलेलं, ते आपण पाणी घालून थोडस रेस्ट करत ठेवूया, हो, हो. विश्रांती देऊया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. मिश्रण तयार आहे. हो, पुढे काय? आपल्याला इथे तेल लागेल. बर, बघा, बस बस पुरे. हे काय आपण भाजायचे, तळायचे? भाजायचे तळायचे नाही, उकळायचे आहे यांना. हे आपल्या जर आपण शेतीतले सर घेतले असते तर तेल लावायची गरज नव्हती. अच्छा, पण आपण ह्या स्टिक्स वापरत आहोत, त्यामुळे तेल लावलं आहे. ठीक आहे. तेल लावून घेते आहे. करायला थोडस वेळखाऊ आहे पण हे, हो, वाळवणाचा कारण प्रकार आहे. वाळवणातला प्रकार आहे, त्याच्यामुळे थोडा संयम थोडा सबुरीनं घ्या. सरगुंडे तुम्हाला आत्ता वाटले आणि आत्ता केले आणि आत्ता खाल्ले असं होणार नाही. संयम. त्याला लपेटायचे का ते? हो, येस. छान, मस्त. आपल्या बघा, घरची चव जे आपण म्हणत आहोत, किती वेळखाऊ आणि किती चिकाटीचं आहे बघा स्वयंपाक. म्हणजे स्वयंपाकाला जे आपण मेडिटेशन म्हणतो ते विनाकारण नाही. आता गहू भिजवून त्याची वाट पाहणं, भिजलेल्या गव्हांची ती भरड करून घेणं, मग त्या पिठाचं हे असं नक्षी काम करणं, हे किती संयमाचं काम आहे. डोकं शांत ठेवून करायचं काम आहे. पण हीच पाककला आपल्याला शिकवते, म्हणून ती कला आहे. बरोबर की नाही? बरोबर. आता हे अख्खं टाकायचं का ह्याच्यात? नाही, याला आपल्याला वाळवायचे आहेत. 10 ते 15 मिनिटं तरी लगेच वाळतात, कारण उन्हाळा कडक असतो. हो, फॅन खाली सुद्धा वाळतात. छान. म्हणजे वेळखाऊ म्हणजे तब्येतीत वेळखाऊ रेसिपी आहे. हो. सरगुंडे, काम लंबा चलने वाला है दोस्त, इतने आसान नहीं है सरगुंडे. मग हे जे मिश्रण आहे ते या काठीच्या भोवती आपण छान असं गुंडाळून घेऊया, एक 15 मिनिटं विश्रांती देऊया आणि मग वळूया शेवटच्या कृतीकडे. हो की नाही? हो. चला. वा, वाळून झाल्यानंतर हो, ते असं काठ्यांपासून वेगळं निघायला लागलंय. हे अशा पद्धतीने वेगळं निघतं. मी पण एक काढू का? हो हो प्रयत्न करतो जरा. हो हो. ह्याला नाव काय? सरगुंडे. सरगुंडे. हे बघा, निघताय. हो, वाळल्यानंतर सलग निघतं. वा 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 वा. अगदीच. म्हणजे बघा, नूडल्स आत्ता तरी जगाच्या मार्केटमध्ये आत्ता आलंय. हो, आपल्याकडे किती आधीपासून नूडल्स आहेत. हो हो. हे देशी काय? पास्ता म्हणायला काही हरकत नाही. ह्याच्यात ठेवायचं, टाकायचं का? हा, आपण आता पाणी उकळत ठेवलं आहे. थोडं चिमूटभर मीठ घालूयात घाला आणि थोडं तेल घालूयात. वा, थोडं जास्त. बस बस पुरे. पुरे? हा, पाण्याला चांगली इंटरेस्टिंग आहे. उकळी येऊ देऊयात. आता टाकू का? उकळी आली पाण्याला. हा, मस्त. मला वेळेवर खायला नाही मिळालं की मी गुंडासारखा वागतो, पण आज मी सरगुंडासारखा वागतोय. सरगुंड पाण्यामध्ये छान 5 मिनिटात उकळून होईल. बरं, हे खायचं कशा बरोबर? आमरसासोबत. म्हणजे आमरसामध्ये बुडवायचं का? हा, आमरसामध्ये टाकायचं आणि बुडवून खायचं. फारच छान. मग आमरस आणलाय की नाही हो विदर्भातून? हो हो. धन्यवाद. ते काम महत्वाचं केलं. पहिला पदार्थ आम्ही केला साटोरी, अप्रतिम होता. दुसरा पदार्थ आता सरगुंडे. हा ज्याच्याबरोबर खायचा आहे तो तर काय आमरस आहे,
पण 5 मिनिटात उकळून तयार होतील. पटकन लिहून घ्या सरगुंड्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती, आणि त्याच्याबरोबर खाली कंसात लिहा संयम महत्वाचा. साहित्य: गव्हाचं पीठ 1 वाटी, सते स्टिक्स 7 ते 8 नग किंवा बांबूच्या काड्या 7 ते 8 नग, मीठ चवीनुसार, तेल 1 चमचा. कृती: प्रथम गहू धुवून घ्या. धुतलेले गहू 7 ते 8 तास बांधून ठेवा. त्यानंतर थोडे ओलसर असतानाच ते दळून त्याचे पीठ तयार करा. आता एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ, मीठ आणि पाणी घालून मळून घ्या आणि 10 ते 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्या. आता काड्यांना थोडं तेल लावून घ्या. आता कणकेचा छोटा गोळा घेऊन त्याला लांबट वळून घ्या आणि काड्यांना गुंडाळून आकार द्या आणि 2 ते 3 तास वळवायला ठेवा. सरगुंडे वळले की त्या काड्यांपासून वेगळे करा. आता एका कढईत पाणी, चिमूटभर मीठ आणि थोडं तेल घालून उकळी येऊ द्या. उकळी आली की त्यात सरगुंडे घालून शिजवून घ्या. सरगुंडे शिजले की गार पाण्यात काढून घ्या. आमरसासोबत सर्व्ह करा सरगुंडे. सरगुंड तयार झालेला आहे. आणि तुम्ही अक्षय तृतीयेला ज्या पद्धतीने नैवेद्य दाखवता, जसं पान वाढलं जातं तसं सगळं इथे घेऊन आलेलं आहात. बरोबर, खास विदर्भातून आमच्यासाठी. वा. आणि यासोबत असते चिंचवणी. आज आपण करून घेतलेली चिंचवणी. चिंच भिजत घालतात, त्याचा कोळ काढतात, त्यानंतर त्यात गूळ घालतात आणि पाहिजे तेवढं पाणी घालतात. थोडी बॅलन्स करण्यासाठी साखर पण घालतात. आणि याच्यात चारोळी पण घातलीये. चारोळी महत्वाचीच आहे, चारोळी घालतातच. आणि उकळी आल्यानंतर त्यात आपण वाळा आणि खाऊचं पान, खाऊच्या पानाला पूर्वज जसे म्हणजे कात, चुना, पान हवं होतं त्यांना, तर त्याप्रमाणेच प्रथा चालत आलेली आहे. पानाला कात आणि चुना लावतात आणि विळ्याचं पान आणि हा वाळा पाण्यात भिजत घालून त्याचं मिश्रण या चिंचवणीमध्ये घालतात. फारच छान. फार महत्व आहे. आपण आमरस घेतला, त्याच्यामध्ये सरगुंडे टाकले, त्याच्यानंतर साटोरी आज तुम्ही तयार केली, साटोरी आणि सरगुंडे तयार केले आणि बाकी सगळं तुम्ही घेऊन आलेला आहात. कारण उद्या आहे अक्षय तृतीया, सणावाराचा दिवस आहे आणि विदर्भातली ही पद्धत आहे. तर बघा, प्रत्येक घराची, प्रत्येक प्रांताची एक आपली चव असते, आपली पद्धत असते. तुमच्या प्रांताची, तुमच्या घराची अशी चव असेल तर ती घेऊन या. आम्ही स्वागत करायला तयार आहोत. खाली नंबर आहे, त्याच्यावरती संपर्क करा. वा. प्रियंका ताई, आणि गुळाच्या पापड्यांबद्दल एक महत्वाचं. हे का? हो, गुळाच्या पापड्या म्हणजे आपण इथे 2 वाटी गहू घेतलेले, 1 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी चना डाळ. अच्छा. ते सगळं भिजत घालायचं, त्यानंतर धुवून घ्यायचं स्वच्छ आणि साल निघेपर्यंत गव्हाला कुटावं लागतं, त्याची साल काढावं लागतं, त्यानंतर त्याचं पीठ तयार होते. अच्छा. याचा एक वेगळा प्रकार आहे आणि गुळाच्या पाण्यासोबत भिजवतात. हे अगदी तुम्ही 1 महिना सुद्धा खाऊ शकता. किती छान. गुळाची पापड आपण कुरकुरीत असल्यामुळे ते मस्तही लागत असेल. उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये एकदम. अक्षय तृतीयेचा पूर्ण बेत झालेला आहे, अगदी वाळ्यापासून ते साटोरीपर्यंत. आता आपण या भोजनाचा आस्वाद घेऊया. आम्ही या सगळ्या भोजनाचा आस्वाद घेतो एकमेकांच्या साथीने. तुम्ही घ्या निरोप. पण भेटूया पुढच्या भागात. त्याआधी पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या घरची चव नक्की या मंचावरती घेऊन या. आम्ही वाट पाहतोय. प्रियंका ताई, तुम्ही विदर्भातून आलात, आमच्यासाठी अक्षय तृतीयेच्या निमित्ताने इतकं छान वाढलेलं पान सजवलं, तर आमच्या परिवाराकडून, झी मराठीकडून हे तुम्हाला छानसं गिफ्ट. आम्ही सारे खवय्ये, आपल्या घरची चव. पाहत राहा आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये, आपल्या घरची चव. बाय. धन्यवाद.